टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सोबत मनसे नेते अविनाश जाधव सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया उद्या जो मोर्चा होणार आहे त्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, तुम्हाला काय पोलिसांनी नोटीस दिली? मला आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मीरा भाईंदरमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे आणि मला असं वाटतं की या देशातला पहिला माणूस असेल ज्याला 1 दिवसासाठी प्रवेश बंदी आहे। खरं तर मी मोर्चा काढतोय माझ्या अस्मितेसाठी, माझ्या भाषेसाठी, परंतु ही सरकार मराठी माणसाच्या विरोधात आहे, मराठी भाषेच्या विरोधात आहे। जर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत तरी गुन्हा दाखल झालेला नाही आणि आम्ही मोर्चा काढला नाही तर मला डायरेक्ट बंदी। मला वाटतं हा दुजाभाव जो सरकार मीरा भाईंदरमध्ये करते ते परप्रांतीयांना खुश ठेवण्यासाठी करते। अशा प्रकारे तुम्ही मला बंदी करून करणार काय? मी उद्याच्या मोर्चाला येणार, तुम्हाला कायदेशीर जे काही माझ्यावर कारवाई ते करा। सर, तुम्हाला वाटतं की कुठे ना कुठेतरी हा मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि येणाऱ्या काळात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्यासाठी हे केलेलं राजकारण असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं मराठी माणसाचा आवाज दाबण्याची हिंमत या महाराष्ट्रात कोणाच्यात नाही। तुम्ही आम्हाला त्रास देऊ शकता पण तुम्ही आमचा आवाज नाही दाबू शकत। आम्ही मराठी माणसासाठी आणि मराठीवर प्रेम करणारी माणसं आहोत। मराठीचा आदर महाराष्ट्रात टिकावा यासाठी लढणारी लोक। तुम्हाला जे करायचं ते करा, परंतु त्यांनी जे काही करायचा प्रयत्न केला व्यापाऱ्यांनी आणि त्यांना जी फूस लावणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार, या सगळ्यांना मीरा भाईंदरमधला हा मराठीचाच आहे हे दाखवण्यासाठी उद्याच्या मोर्चात आम्ही सामील होणार। हे होते अविनाश जाधव। त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत मी या मोर्चात सामील होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह मी वैभव गाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।